आमच्या वर्षाला पण येते बरं का काढायला. तिनं सगळ्या नातेवाईकांना काढून देते बरं का जवळच्यांना, पण तिचं कधी आजपर्यंत कुणी मेहंदी काढली नाही आजावर. मग आम्हाला पाहायचंच आहे डोहा जेवण तुझं, आणि खूप काही मोठं नकोस करू पण छोटं का होईना. लग्नानंतर मला तर आठवत नाही कधीच नाही, पहिली बार आहे. फर्स्ट टाइम माझी इतर कुणीतरी मेहंदी काढली असं. आणि लग्नात लोकांनी नाव ठेवले होते की नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज सायंकाळी ब्लॉग सुरू करते मी. 6:45 झालेत. बाहेरचं वातावरण दाखवते. श्री गेलेला आहे क्लासला आणि हे असं वातावरण आहे सध्या. आणि पाऊस आज पण खूप झालाय. इकडे आई बसली आहे, पाहू शकताय. निवांत बसले टीव्ही बघत. कालचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल आणि त्याच्यामध्ये हे आलेले दिसले असतील. तर हे अचानक आता का आलेत, कशासाठी आलेत असं पण बऱ्याच जणींच्या मनात येऊ शकतं. तर उद्या आपल्याला डोहाळ जेवणाचं जे काही तुम्ही म्हटलेलं की छोटंसं का होईना पण साजरं कर, कारण की ती इच्छा राहून जाते. आणि जसं जसं आपलं वय वाढतं किंवा आपण पुढे जात असतो तसं तसं या आठवणी आयुष्यभर कायम राहत असतात. त्यामुळे मग आम्हाला पाहायचंच आहे डोहाळ जेवण तुझं, आणि खूप काही मोठं नकोस करू पण छोटं का होईना कर. आणि त्याच्यात आता आई पण इथे आली आहे, त्यामुळे आता आई बऱ्याच गोष्टी सांगते कसं काय काय नाही ते. त्यामुळे मग आत्ता हे गेलेले आहेत बाहेर. आणि जे काही साहित्य उद्यासाठी आपल्याला लागणार आहे डोहाळ जेवणासाठी, तर म्हणजे जसं की फराळाचं वगैरे बॉक्स असतात, त्यात सगळ्या गोष्टी, चटण्या वगैरे आई करणार आहे. तर ते तुम्हाला मी दाखवेनच. पण बाकी फ्रूट्स हे ते घेऊन येतो म्हटलं ते. आणि मी वाट बघते ते, म्हणजे आपल्याला आत्तापर्यंत मी 9 महिन्यात म्हणजे 9वा महिना आहे सुरू, पण मेहंदी वगैरे काढलेलीच नव्हती. पण आता झालं असं की उद्या थोडंफार म्हणजे ते कार्यक्रम म्हटलं की तो साजरा झाला पाहिजे, त्यासाठी मेहंदी काढायची आहे. तर त्याकरिता मेहंदी आर्टिस्ट येणार आहेत. तर त्या आल्यानंतर मग मी ब्लॉग कंटिन्यू करते. तोपर्यंत तिथलं सगळं आवरून घेते आणि तोपर्यंत हे पण येतील मे बी, कारण की खरेदी भरपूर सारी आहे. आता उद्याची लिस्ट करून दिली आहे मी त्यांच्याकडे. आणि माझं लग्न होतं ना, तर त्यावेळी सुद्धा मी मेहंदी स्वतः घरीच काढली ते ना. दुसऱ्याला तर काढलीच, पण स्वतःला सुद्धा मेहंदी हातानच, काही हातानच आपल्या कधी एक रुपया घालवला नाही बाहेर. डाव्या हातावरची मी काढली होती आणि उजव्या हातावरची माझ्या बहिणीची मुलगी बंटी म्हणून होती, तर तिने काढली होती. आणि फोन येतो एक मिनिट. पार्टिस्टचा. हॅलो, हा आलात का? फोन आला होता त्यांचा, त्यांनी जो डॉट टायमिंग दिलेला तेवढ्यात आल्यात. आता येतीलच. आल्यानंतर मग मी कंटिन्यू करते. तोपर्यंत तिथलं आवरून घेते मी सगळ्यात. मी घ्यायला जाते कारण आता हे पण नाही आहेत की त्यांना ते रिसिव्ह करतील. चला मी पटकन घेऊन येते त्यांना. सापडलं घर. चला म्हटलं मी की उद्यासाठी ना तयार राहावा. उद्याच्याला आपल्याला छानपैकी शूट पण आहे, शिवाय ओटी भरायचा कार्यक्रम आहे. ताई म्हणतात मी हेअर ऑइल केले अगोदर सगळं. आवरा उद्या आवरा. ओके चालायचं. आता अचानक ठरलंय ना आपलं, कारण ह्यांना जायचं ठरल्यामुळे मग आम्हाला ऑप्शनच नव्हता. सुट्टी आजच्या दिवसच असल्यामुळे. बसा ना. अचानक ठरल्यामुळे म्हणजे प्रत्येक ह्याच्यासाठी अगोदर 2 दिवस अगोदर. हो, मला प्रिपरेशन सगळं करायला लागतं ना. होय ते ऍटलीस्ट 12 तास तरी मेहंदी भिजायला लागते. म्हणजे मेहंदी तुम्हीच भिजायला? हा, मी पण पुण्यात हडपसरमध्ये शिकली. होय. हो, असा झाला. म्हणजे तिथे रिलेटिव्ह आहेत? हो. मी लग्नात पण माझं मीच काढली ती. एका हातावर मैत्रिणी काढली. मी तर काढते पण स्वतःला नाही जमते मला. म्हटलं ह्या वेळेस जाऊ दे जरा, हाऊस करू.
गेल्या बेबी शॉवरला? झालीच नव्हती काय. बेबी शॉवरच झालेलं नव्हतं माझं, त्यामुळे मग आता ते सगळ्यांचं पण म्हणणं यायला थोडं तरी कर, छोटस का होईना. नाव कसं तुमचं? माझं रोहिणी. हो. मी पण म्हटलं आहे जवळ तर जाऊया म्हटलं, लांब असलं तर कसं. होय. बऱ्यापैकी जणी म्हणतात केसांचं मी कट करावे म्हणत होते, कारण पहिला मुलगा आहे, आता हे दुसऱ्यांदा आणि बाळ, मग त्याचं आवरायचं, त्याला स्कूलमध्ये पाठवायचं सगळं, आणि माझं युट्यूब. पण आईला पण मी म्हटलं मी हेअर कट करणार आहे आता. पण असू दे, छान आहे तुमची हेअर. आवरायचंच खूप अवघड हो. केसानं बाई सौंदर्य बाईचं केसातच आहे. अशी पाठ भरून आता तरी लय कमी झाले. काळजी नाही, खरं वेळ लागतोय सगळ्या गोष्टी करायला. इतरा गुंता काढा असला तिला वेळ नाही, असं होते. कुठे क्लास केला पुण्यात? हडपसरला. अच्छा. त्या म्हटल्या मॅम, श्रीजा मॅम त्या घेतात ऑर्डर वगैरे, छान काढतील बघा. हा, म्हणजे 2 दिवस अगोदर सांगितलं की कोण वगैरे तुमचं ते सगळं भिजत घालायला, आणि त्याच्यात केमिकल पण नसतं. आणि हे किती दिवस तयार केलेलं असतात ना. हा, आणि म्हणजे लग्नाचीच फक्त का ह्याचे अच्छा. आता 8 तारखेलाच बेबी शॉवर चेक झाली. तर बऱ्याचदा काही गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय काही गोष्टी उमगत नाहीत म्हणतात, तेच खरं. तर जेव्हा आपण इतरांकडनं मेहंदी काढून घेतो ना, तर ते फिलिंगच काही वेगळं असतं, थोडंसं पॅम्परिंगवालं. आणि मी हे पहिल्यांदाच अनुभवते, कारण मी बऱ्याच नवऱ्यांच्या हातावरती वगैरे मेहंदी काढलेली आहे, किंवा मग वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी स्वतःच्या हातावर काढलेले, कामापुरती मला येते. आणि त्यामुळे मग कधी असं वेळ नव्हती आली की असं काढून घ्यावी म्हणून. लग्नाच्या वेळेसचा तर किस्सा मगाशी सांगितलेलाच आहे. पण आता 9वा महिना चालू आहे, आणि त्याच्यामध्ये आईचं पण म्हणणं आलं की जास्त एक्झर्शन कुठं करत बसतेस, आणि ताटून जायचं होतं, कधीतरी दुसऱ्याकडून पण काढून बघ, आवडेल तुला. आणि तुम्ही स्वतः मेहंदी काढत असताना त्यावेळी चुका खूप जास्त आपल्याला जाणवत असतात की हे नीटच नाही काढलं, हे असंच. पण सुरुवात तर हिने छान केली, आता पुढे बघू कशी काढते. पॅकेजवर असतं का? हा, हाताचे आणि पायाचे पॅकेज असतं. अच्छा. 2,500 पासून स्टार्टिंग आहे. होय. फिगर येते, फेसिंग येतं. हा, आणि नवरीची जरा जास्तच असते ना. हा, नवरीची जास्तच असते, नवरदेवाची थोडी कमी असते. आणि हाऊस ही एकदाच होते ना. होय, परत नाही होत. तेच की. गप्पा मारता मारता काही गोष्टी लक्षात आल्या, जसं की बघा, क्षेत्र कुठलंही असू देत, मग ते साधं मेहंदी रांगोळी काढण्यापासून असू देत, पण त्याच्यात तुम्ही तुमचं जर बेस्ट देत असाल तर नक्कीच तुम्ही इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करत असता, आणि तुमचं नाव मात्र नक्की होत असतं. छान आहे. इकडे येऊन बघ काय काढलंय श्री. बघ, आणलं साहित्य. हो, आणलं, बऱ्यापैकी आणले, जेवढं शक्य होतं तेवढं आणलं. बर. आवडलं? काय काढलंय? आई ड्रेस. बेबी बॉयचा इकडे काला, इकडे बेबी गर्लचा काढणार आहेत पप्पा. पप्पांच्या हाताने काढणार आहे मी. चालते काय? येते का पप्पांना तुझं? नाही, दूध घ्या अगोदर, मग नंतर नाही. पाणी हवंय? गार होऊ दे थोडं. बरोबर. लग्नात झाले नव्हते हाऊस, म्हणून आता करायला मी. नाही, सगळं सांगतो, लग्नात काहीच हाऊस झालेली नाही तुझी. आता एक व्हायला लागली ना. फोटोशूट पण झालं नव्हतं लग्नात, आहे ना. होय, तेच आता ही एक विश तुझी राहिली आहे ना. इकडे आईचं बघा स्वयंपाकाचं चालू आहे. काय म्हणताय मग, लेकीची हाऊस व्हायला लागली. हा
नशिबवान आहे ती होय. तिच्या भागी. आणि लग्नात लोकांनी लय नाव ठेवले होते की. होय. हं? होय. तसंच असते नाव ठेवलं का नाही म्हणजे वाईट दिवसातून चांगले दिवस बघितल्यानंतर ना कधीही चांगलं. आनंद असतो त्याच्यात. हम्म. चांगल्यातून वाईटाकडे गेल्यावर दुःख वाटतं. हम्म. कष्ट केल्यानंतर पण कधीच वाईटाकडे जात नाही माणूस. नाही नाही, कवाच नाही. पुढेच जाणार. हं. आणि तिची प्रवृत्ती आहे पुढे जाण्याची. माझ्यामुळं. होय का? आमच्या वर्षाला पण येते बरं का काढायला. तिनं सगळ्या नातेवाईकांना काढून देते बरं का जवळच्या, पण तिचं कधी आजपर्यंत कुणी मेहंदी काढली नाही आजावर. हो. नाहीतर मी सगळ्यांची काढते आणि माझ्या एका हातावरच असते. हो. या हातावर मेहंदी शक्यतो नसतेच. अरे मम्मी लई नटायला लागली. कस काय? जेव्हा आपण प्रे करत असतो ना की असं होऊ नये, तर ते तसंच होतं. म्हणजे लाईटच्या बाबतीत म्हणतेय मी की नेमकं आता मी मेहंदी काढतोय आणि खूपदा लाईट गेली आली आहे आणि नेमकं आत्ताच लाईट गेली आहे कारण बाहेर पाऊस सुरू आहे. इकडे आई आहे, इकडे बाबा. होय. आणि इकडे बेबी बॉयचं हे आहे. सिम्बॉल. मी म्हटलं होतं फ्रॉक, तर ते नाही, बाबांकडे फ्रॉक असणार, आईकडे बेबी बॉयचं. श्री बघ उलटच असतं. म्हणजे मला मुलगीच हवी आहे. लाईट गेली आहे बघा. तर श्री काय करतोय श्री तू? बॉक्स तयार करायचा. तर हा बॉक्स तयार करतो. तर ही सेट झाली आहे. आता एक हात आणखी राहिला, तर तो झाल्यानंतर मग होईल आमचं. आता किती वाजले? आता 9 वाजले. तर स्टार्टिंगला थोडं वेळ लागतो. आता होते पटापटा. मेजरमेंट चाललेत. आपण तर 9ला झोपतो. आज थोडं लेट. हो, स्त्रीचं जेवण चाललंय आणि आईने तर म्हणजे स्वयंपाक बनवलेला, फक्त आता वरण फोडणी द्यायचं राहिलं आणि लाईट गेली आहे. खूप छान. बालकृष्ण. आता तुला पण खाऊ घालणार. मलाच खाऊ घालावं लागणार आता. आई आहे की आई खाऊ घालेल मला तिनंच मोठं केलंय खाऊ घालून. तर काही जणी असं पण म्हणतात की आमच्याकडे 9व्यात नाही डोहाळ जेवण करत वगैरे. तर आमच्या इकडे मराठवाड्यात स्पेशली एकतर 7व्या महिन्यामध्ये डोहाळ जेवणाचा कार्यक्रम होतो. 7व्यात शक्य नसेल ते 9व्यामध्ये करतात. 9वा संपत येईपर्यंत कधीही चालतं. एकदा 9 महिने 9 दिवस संपले की मग नाहीत करत आणि फर्स्ट टाईमच करतात, हे सुद्धा खरं आहे. पण यावेळी मी असं ठरवलं की हाऊस एकदाच होते. पहिल्या वेळी नाही झाली तर दुसऱ्या वेळी तरी करू. त्यावेळी आपली परिस्थितीही नव्हती, काही सिच्युएशन्स खूप वेगळ्या होत्या. त्यामुळे मग म्हटलं की आत्ता आपण स्वतः कमवतोय ना, तर स्वतःसाठी थोडंसं कधीतरी जगायला सुद्धा हवं. काही डिसिजन्स, काही इनिशिएटिव्ह आपल्या स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा आपण घेतले पाहिजेत. कारण नेहमी इतरांचा विचार करत बसलो तर मग स्वतःसाठी एक असं होऊन जातं की मी जगलेच नाही किंवा हे राहूनच गेलं. तशी खंत नको आहे. अंतिम टप्प्यात आले. इकडची तर पूर्ण सुकली आहे, या बाजूची थोडीशीच राहिली आहे. अगदी मला वाटते फार तर आता 15-20 मिनिट लागतील. त्यानंतर मग दाखवते तुम्हाला कशी झाली मेहंदी, कशी काढली आहे ते. बाबा तर लई छान दिसायला लागले. आई नाही तर चांगलं वाटत नाही, इकडे दिसत नाही मला. असं आहे. तुम्हाला काढायची? मला होय. काढा की तुम्ही पण बाबा होणार आहे म्हणूनच काढा. नाही बाबा, एवढं ताटकळत बसू शकत नाही मी. काढायला लागणार बसायला. काढायचं काय ये, परंतु बसायचं एवढं अवघड आहे. आता मी म्हणणं तरी साहजिक आहे ते. खूप अवघड आहे खरं सांगतो. हो ना. अगं एका जागेवर माणूस किती जास्त वेळ बसू शकत नाही, माहितीये का. एडिटिंगला तर डेली बसायलाच लागते. आता तो ते पेशन्स निर्माण झाल्यात म्हणून ठीक आहे. खरंच सांग, मनातून वाटतंय की आपलं साधं सिंपल लग्न झालं, खूप छान झालं. नंतर ही तयारी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी बघूनच थकवा. जवळपास
तास 1.5 तासाला आहे. श्रीला वगैरे आज त्यांनीच हे केलं. हो, परंतु ते बघूनच आहे ना ती ताटकळून बसलेलं आहे ना, मी तसं एकदम बॉडी ही झाली माझी माहितीये का, थकून गेली बघून नुसतं. म्हणजे ऍक्च्युली बघा ते सगळं हे एवढा करणं, छोटा इव्हेंट आहे तरी किती विचार हो करावा ना, काय सगळी प्लॅनिंग हे ते, हे साहित्य नाही ते साहित्य नाही. होतात त्याच्यामध्ये. आता एक खूप साधं छोटूस डोहा जेवण, त्याच्यामध्ये मेहंदी आर्टिस्ट, मेकअप आर्टिस्ट, इव्हेंट डेकोरेटर जो आहे हो, तो, त्यानंतर फोटोग्राफर, त्यानंतर वेन्यू, लोकेशन, त्यानंतर कोणतं डेकोरेशन, आणि मग बाकी जी काही सजावट असेल, फराळ, अशा एवढ्या छोट्या इव्हेंटला एवढं जर विचार करायला लागतं. विचार करायला लग्नासारखे किंवा प्री वेडिंग आता तर एवढं ते फोपावलं तर कसं शक्य झालं. त्यामुळं आम्ही पार पडलो, बरं वाटतंय ते. आम्ही पार पडलो तुमचा. कारण नाही केलं तर असं पण म्हणतात की काय केलं पण नाही. म्हणजे आपण जर थोडस विचार केला ना की नाही राहू दे, असं पण म्हणणार आहेत काय सध्याचे चाललंय ते नाही, ट्रेडिंग काय चाललंय ट्रेंडिंगचं. म्हटलं कोण असं की झालं ना अजून झालं बोटांवर छान आलंय, मस्त मस्तच काढतात. श्री बोट आहे. संपत आल्या म्हणजे फक्त बोट रंगवायची राहिली आणि ही घ्यायला येणार मला माहिती नव्हतं. तिला काय म्हणतं माहिती का, श्री माझी मैत्रीण आहे. ती काकी आहे ना, ती माझी मैत्रीण खेळायची ना श्री सोबत. हा ना, इथं चेअर घेऊ उभारून नाही करते इकडे. त्यांच्या मम्मीची माझी तर खूप छान ओळख. आला श्री, तुझी मैत्रीण तुला भेटायला आलीये. ये खाली, ये बाळा, ये. मला माहिती केवढा वेळ झाला श्री कसं काय दिसते ना, मला भेटायचंच आहे. आणि कुठे आहे मी म्हटलं माझ्या गावामध्ये मेहंदी काढ पूर्ण, मग भेटवते. ओळख आहे बाळा तुला? खेळत होतो आम्ही. होय. बाळ लहान असल्यामुळे या सगळ्यांना 3 वर्षाचा झाला. तो पण खूप हे आहे, आगाव तर आहेच पण असं म्हणजे तिखट वगैरे पण खातो तो सगळं हाताने, है ना. हो, हाताने सगळं व्यवस्थित. घेतलं बॅक करा, असं धरा, तोंडावर धरा. ओके, तर फायनली मेहंदी झाली आपली. 11 वाजले का? हा, 7 पासून आम्ही बसलोय. खरं तर तसं 7:15ला स्टार्ट केलं होतं आपण, तर हे अशा पद्धतीने काढली आहे. आणि आता उद्या दाखवते रंगते की नाही ते. तर थँक्स टू रोहिणी, ऐन वेळेला मी तिला कॉल केला आणि ती आली. आणि म्हणजे खरं तर खूप अचानक ठरलं आपलं ना. हो, अचानकच ठरलं. आणि जर कधी पण मेहंदी हे करायची असेल तर तिचं म्हणणं असं की 2 दिवस अगोदर फोन वगैरे बनवू शकते की घरी. आणि ते रंग पण चांगला आहे. आता नेक्स्ट टाइम पासून तुम्ही 2 दिवस आधी सांगायच्या मला. हो. आणि फर्स्ट टाइम माझी इतर कुणीतरी मेहंदी काढली, सो तिची जर इन्स्टा पेज वगैरे असेल तर मी लिंक देईन डिस्क्रिप्शन मध्ये, जेणेकरून तुम्हाला अजून आयडिया मिळेल. आणि तिच्या म्हणजे असं नाही की अशीच काढावी, डिझाईन आवडली तर तुम्ही ही पण स्क्रीनशॉट घेऊ शकता. पण सपोज तुम्हाला कस्टमाइज करून वेगळी हवी असेल तर ती आपल्या चॉईसनुसार काढते. सो तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये देते डिटेल्स तिच्या. सो थँक्यू वन्स अगेन. जेवण करून जाऊ आता. मैत्रिणीला प्रॉमिस देऊन बसली होती अगोदरच. हा, जेवायला तुम्ही पण जेवण करू. सत्यनारायणाची पूजा आहे वाटतं ना. आणि श्रीच्या मैत्रिणीला स्पेशल थँक्स. आता खेळायला बाहेर नाही सध्या तरी. काय खेळत नाही आता. आता मीच नाही म्हणावी, कसं पाऊस आणि मीच नाही म्हणावी. ह्याला केलं काय फोन पे काय फोन पे एकदा बोल कसं. हा, इथून सेंड झालंय. तरी त्या बसल्या एवढा वेळ. आता काय
रोज तशी बसते 6-7 तास हो ना, 5 तास तिकडे. बसते. सारखं ती एडिटिंग एडिटिंगला बसायलाच लागतं मला, पर्याय नाही. होय. श्री बाय कर. पोहोचल्यास एक कॉल करायचा. चालेल चालेल. पोहोचलो म्हणून. आणि पेमेंट पण केलं एकदा चेक करा. व्हॉट्सअपला पण शेअर करते तुम्हाला. ओके बाय, गुड नाईट. व्यवस्थित जावा. शिवाय करते रे. तिनं ह्याच्या सोबत पळापळ वगैरे खेळायची. रस्ता ठीक नसल्यामुळे जरासं पलीकडे त्यांनी गाडी पार्क केली होती आणि तिचा भाऊ आला होता गाडीवर घ्यायला. आणि मी जे चिडवत होते ना की श्रीची मैत्रीण म्हणून, तर ते तिची शेजारी आहे पूर्वीची. आत्ता आपल्याच एरियात ते राहते, परंतु त्यांचं जुनं घर तिकडे आहे आणि त्या पण तिला घेण्यासाठी आलेल्या. तर अशा पद्धतीने मग वाटत होतं की सोडायला जावं, पण ऑलरेडी तिचा भाऊ असल्यामुळे मग आम्ही निश्चिंत झालोत. आणि घरी पोहोचले. एक मेसेज टाक किंवा कॉल कर म्हणून पण सांगितलं. सो वाट बघतोय आम्ही तिच्या फोनची. पहिल्यांदा अशी हाऊस झाली आहे माझी लग्नात पण. आयुष्यात लग्नाच्या वेळेस तर माझ्या ना हा हात आणि 2 पाय आणि हा हात शेवटी 4:30 वाजता बंटी माझ्या हातावरची मेहंदी काढत होती. ते पण मी तिला गाईड करत होते. ती पण नवीनच होती. इथं आता असं काढ, इथं आता तसं काढ, असं सांगायचं तिला. अक्षरशः आम्ही दोघीच 4:30 पर्यंत पहाटे जागे. नेक्स्ट डे ला लग्न. असली अवस्था. मूल नाही बरं का हौसेला, तर असं मनात खंत ठेवून माणसाने. ऐकी, लग्नात सुद्धा झाली नाही हाऊस, म्हणून आता हाऊस व्हायला लागली या 9व्या महिन्यात. हॅलो. हॅलो. हा, पोहोचली आम्ही. पोहोचलात का? बरं झालं. बरं. आणि पेमेंट आलं ना? ओके ओके, थँक्यू. नाही, चालायचंच की. बरं. ओके. हो, मेहंदी छान काढली बरं. आईचं श्रीचं जेवण झालं मगाशीच, कारण आईला बीपीचं तुम्हाला तर माहिती आहे गोळ्या वगैरे असते. आणि श्री आराम करतोय तो, त्यामुळे सकाळी त्याला पण लवकर उठायचं असतं. तर म्हणलं माझ्यासोबत सगळ्यांचंच हे नको, पण हे थांबलेत माझ्यासाठी जेवायचे. आणि आता आई आज पहिल्यांदा, म्हणजे लग्नानंतर मला तर आठवत नाही कधीच नाही, पहिली बार आहे. बरं, त्यानिमित्तानं का होईना आईच्या हातचं खायला भेटणं म्हणजे एक वेगळं स्वर्ग सुखच आहे. खूप कमी जणांचं ते नशिबात असतं. आई असणंच खरंच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर तिच्या कुणाची बी आई जन्माला जावी, किती बी आई थकली. म्हणत होते. तुला कसं वाटतंय श्रीच्या बाबतीत? एक गोष्ट सांगू का, हे काय मला म्हणत होते, वर्षा आता एवढी मेहंदी काढल्या, आता तू कसं जेवणारस? मी म्हणलं आहे की माझी आई. मग गप्पा बसले. जेवणामध्ये ना भेंडी, भाकरी, त्यानंतर इथं वरण दिसत असेल तुम्हाला, भात आणि चकल्या. आता ना जेवण वगैरे करतो. आणि आता हा व्लॉग इथंच थांबवते, किंवा जर छोटूसा झाला असेल तर उद्याचा मग पॅकिंग आणि या सगळ्या गोष्टी, खूप कामं बाकी आहेत, तर डिरेक्टली आता उद्या सुरू करू आपण हा व्लॉग. हो, सुकली आहे माझी मेहंदी आता छान, आणि साखरेच्या पाण्याने ती पक्की बसली आहे. आई श्रीला काढले. तुम्हाला काढू का? सर्दीचे दिवस आहेत. नो नो नो. बापरे, सर्दी होती तुम्हाला? हो ना. मेहंदी ना नाजूक आहे मी. अगं बाई. श्री तुला फक्त दादा काढणार. तुझ्या बाबा लय टोन, तुला काय माहितीये? डान्सचे तर किती प्रकार येतात. किती रे श्री? उद्या करणार आहेत म्हणे डान्स. श्री, माझ्या आवडीचा डान्स कोणता आहे? लुंगी डान्स. लुंगी डान्स. दादा आमचं लय असते. है ना श्री? दादा दादा. उद्या खास मिळेल की दादाच. राखीच वाटायला ना, म्हणजे दीदीने श्रीला राखी केलं असेल. हॅलो नकोस, हॅलो नकोस, हे करू येत नसतं. श्री बाळा. ओहो दादा. दादा झोपाव. गुड नाईट. गुड नाईट. अशी